कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर अखेर प्रशासक नेमण्याची वेळ जवळ आली आहे. मेपर्यंत संचालकांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मेपूर्वी निवडणूक होणे अशक्य झाल्यामुळे आता गोकुळच्या प्रशासकाचा शिवाजी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. 1107 दूध संस्था सभासद पात्र अपात्र प्रक्रिया न्यायालयीन सुरू आहे. या संस्था प्रतिनिधींनी निवडणुकीत सहभाग घ्यायचा यासाठी पात्रता सुनावणी सुरू आहे. मेपूर्वी सुनावणी होणे अशक्य झाले. त्यातच गोकुळच्या संचालकांचा अपात्र याबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुरू आहे. एकूणच न्यायालयीन प्रक्रियेमुळे आता निवडणूक अशक्य झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात भाजपचे सरकार असल्याने भाजपचे आमदार शिवाजी पाटील हे प्रशासक होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाटील यांच्याबरोबर खासदार धनंजय महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, प्रकाश बेलवाडे, माणिक पाटील चुळेकर यापैकी कोण होणार अशी चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारीचा पाडा वाचला आहे. महायुती म्हणत भाजपला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांच्यावर पाटील यांनी केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सुद्धा युतीमध्ये हसन मुश्रीफ नको असं सुद्धा बोललेलं आहे. एकूणच गोकुळच्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांना अंगावर घेण्याचं काम आमदार शिवाजी पाटील यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं आमदार शिवाजी पाटील हेच प्रशासक नेमणूक होणार अशी चर्चा जोरात सुरू आहे. आवाजूनच गोकुळवर प्रशासक म्हणून 5 नावाची चर्चा असली तरी गोकुळवर शिवाजी कोण होणार याची चर्चा आता जोरात सुरू आहे. आवाज इंडिया, प्रशांत चोळेकर, कोल्हापूर.